नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। मागच्या वेळी प्रश्नांचा आढावा घेत होतो आपण, आणि तो प्रश्नांचा आढावा घेत असताना एक राजाचं नाव आपण बोललो होतो बघ, जनक राजा, आणि त्याची पण कथा आहे असं म्हटलं होतं. तुझ्या प्रश्नांच्या अनुषंगाने ही जनक राजाची कथा काय आहे ती जाणून घेऊया आणि मग पुढे प्रश्नांचा वेध घेत प्रवास करूया. जनक राजाची कथा आपल्याला जाणून घ्यायची उत्सुकता आहे ना. जनक हा एक वंश आहे. आपल्याला जनक राजाची ओळख होते ती रामायणामध्ये सीतेचे पिताजी म्हणून. ह्या जनक राजाचा वंश पुढे उल्लेख केला इथे सुद्धा, भगवद्गीतेत सुद्धा. ह्या जनक राजाच्या वंशाचा वैशिष्ट्य आहे म्हणून तर गीतेपर्यंत त्याचा उल्लेख भगवंतांना करावासा वाटलाय. त्यांचं वैशिष्ट्य काय आहे ते जाणून घेऊया हा. त्यासाठी थोडासा व्यासमुनी आणि शुक यांच्याविषयी पण समजून घ्यायला हवं. आपल्याला माहिती आहे व्यासमुनींनी लिहिलेल्या महाभारत या ग्रंथामध्ये भगवद्गीता समाविष्ट आहे. आणि या व्यासमुनींचा पुत्र शुक, की ज्याच्यावर सर्वप्रथम दायित्व सोपवलं गेलं व्यासमुनींनी लिहिलेल्या भागवत पुराणाचा प्रचार करण्याचं. शुक हे व्यासमुनींचे पुत्र. उपजतच ते ज्ञान संपन्न होते. ही सगळी वरदान प्राप्त असलेली आहेत रे. आज कलियुगात सुद्धा असे चमत्कार आपल्याला कधीतरी अधूनमधून ऐकायला मिळतात. गॉड गिफ्ट म्हणतो आपण त्यांना आजच्या भाषेत. तसं हे शुक उपजतच सर्व ज्ञान संपन्न होते आणि म्हणून ते कौटुंबिक परिघामध्ये रमण्यासारखे नव्हते. म्हणून त्यांनी कौटुंबिक बंधनं, कौटुंबिक संस्कार याची काहीच त्यांना आवश्यकताच नव्हती, कारण परिपूर्ण ज्ञानच होतं त्यांच्याजवळ. आणि म्हणून ते ताबडतोब घराचा त्याग करून, माता पित्यांचा त्याग करून निघाले. व्यासमुनी त्यांचे पिता. स्वाभाविकपणे पित्याला थोडा तरी मुलाचा सहवास मिळावा अशी अपेक्षा असणं चुकीचं नाही ना. आणि म्हणून व्यासमुनी शुकाच्या मागे धावायला लागले. शुक हे व्यासमुनींचे पुत्र. त्याच्या मागे धावायला लागले आणि हाक मारायला लागले, पुत्रा थोडा वेळ तर थांब. शुक पुढे धावतायत आणि व्यासमुनींच्या लक्षात आलं की आपला पुत्र निग्रही आहे, निश्चयी आहे, दृढ आहे, आणि एकदा जी त्यांनी वाट चोखाळायचं ठरवलंय तिथून तो माघारी येणं मुश्किल आहे, नव्हे अशक्यच आहे. मग व्यासमुनींनी काय केलं? केवळ एक संदेश शुकापर्यंत पोहोचवायला. कोणता संदेश पोहोचवला? त्यांनी सांगून दिलं, अरे पुत्रा, तू जर माघारी येणारच नाहीयेस तर तुझं माघारी न येणं मी स्वीकारलंय. फक्त पिता म्हणून एक माझं तर कर्तव्य निभावतो. एकच तुला सांगतो की तू आता जो प्रवासाला सुरुवात करशील ना, तो सुरुवातीला जनक राजाची भेट घ्यायला जा. बस. व्यासमुनींनी संदेश दिला आणि स्वीकारलं की आता काही पुत्र आपल्या भेटीला पुन्हा येणार नाही. माघारी फिरले. शुक पुढे निघाले आणि पित्याचा संदेश मात्र त्यांनी अंमलात आणायचं ठरवलं. आणि शुक जनक राजाच्या दरबारी आलेत. द्वारावर अडवलंय त्यांना. द्वारपालांनी विचारलंय, कोण आलंय म्हणून सांगू?
शुकांनी सांगून दिलं, मी शुक आलोय म्हणून सांग. द्वारपाल आत गेला, राजाला संदेश दिला. राजाने सांगितलं, थांबव त्यांना, अतिथीगृहामध्ये थांबू दे, आगत स्वागत करा व्यवस्थित त्यांचं. पूर्ण दिवस गेला, शुकाला निमंत्रण नाही मिळालं. दुसऱ्या दिवशी शुक अस्वस्थ झाले. त्यांनी द्वारपालाला बोलवलं आणि सांगितलं, राजाकडे संदेश दिलात का? माझ्यासाठी बोलावणं आलंय का राजाचं? द्वारपाल म्हणाला, विचारून येतो. पुन्हा गेला. जनकराजांनी विचारलं, कोण आलंय? द्वारपालांनी येऊन पुन्हा प्रश्न विचारला, कोण आलाय म्हणून सांगायचंय? राजांनी विचारलंय. शुकांना जरा आश्चर्य वाटलं. व्यासपुत्र शुक आलोय म्हणून सांगून दे. पुन्हा द्वारपाल गेलाय. जनकराजांनी पुन्हा तेच सांगितलंय. आरामशीर त्यांना अतिथीगृहामध्ये आगत स्वागत करा, आराम करू दे त्यांना. दिवस तसाच गेला. पुन्हा पुढच्या दिवशी जनकराजाकडे शुकांनी संदेश पाठवला. पण आता शुक विचार करायला लागले होते. परिपूर्ण ज्ञान संपन्न होऊन शुकांचा अवतार आहे, तरीही आता मात्र शुक विचार करायला लागले की ज्या अर्थी आपल्याला पित्यानी सांगितलंय जनकराजाची भेट घे, त्या अर्थी त्याच्या मागे काहीतरी माझ्या ज्ञानामध्ये कमतरता आहे, कमी आहे, आणि ती जनकराजाच्या भेटीने पूर्ण होणार असेल, म्हणूनच मला भेट घ्यायला सांगितली असणार. आणि म्हणून मग शुकराजांचं चिंतन सुरू झालं. शुकमुनींनी चिंतन करता करता त्यांच्या लक्षात आलं की आपण जे सांगतोय, व्यासपुत्र शुक आलोय, मी शुक आलोय, तिथे कुठेतरी आपली गडबड असावी. मग शुकांनी काय केलं? राजधानीत फेरफटका तर मारून येऊ, इथेच थांबून काय करायचंय? आणि मग राजधानीत फेरफटका मारताना त्यांना संवाद कानावर यायला लागले. तसं तसं त्यांच्या लक्षात यायला लागलं की राजाची प्रजा ही निर्मम आहे, निरहंकारी आहे, आणि राजाप्रती श्रद्धावान, दृढ आहे. हळूहळू शुकाला उलगडा व्हायला लागला की प्रजेमध्ये कुठेही दुःख किंवा कमीची जाणीव नव्हतीच. सगळी प्रजा राजाप्रती श्रद्धेय म्हणूनच राजाचं स्थान मनामध्ये मानणारी होती. याचा अर्थ प्रजेला जनकराजांनी सुखी ठेवलेलं आहे, तृप्त ठेवलेलं आहे. मग अशा जनकराजाकडे जर मला जायचं असेल तर मी आलोय, शुक आलोय किंवा व्यासपुत्र आलोय अशी माझी ओळख सांगून उपयोगच नाही. हे जाणलं शुकांनी. आणि आज जेव्हा पुन्हा द्वारपालाला ते सांगायला लागले, त्यावेळी कोण आलंय म्हणून सांगू विचारल्यावर शुकांनी सांगून दिलं, आपल्याकडून ज्ञान ग्रहण करण्यासाठी एक शिष्य वाट पाहत आहे. जेव्हा हा संदेश द्वारपालांनी राजाला दिला तेव्हा जनक राजा स्वतः दाराशी आलेला आहे. हात धरून शुकाला त्यांनी आत नेलंय. हा फरक आपोआप घडत नाही, सहजासहजी हे घडत नाही. मन जेव्हा धावतं आणि बुद्धी जेव्हा म्हणते ही घटना घडणारच नाहीये. कोण आपण ठरवणारे घटना घडणार की नाही घडणार? पहिले 2 दिवस शुकाला असंच वाटत होतं ना, जनक राजा माझी भेट घेईल की नाही, असं का बरं करतोय, मला का ताटकळवतोय 2 दिवस. पण ज्या क्षणी शुकाच्या लक्षात आलं की माझ्या पित्यानी मला सांगितलंय जनकराजाची भेट घे, पुढच्या श्लोकामध्ये आता हाच सगळा संदेश असणार आहे बरं, तुमच्या आमच्यासाठी दिलेला. आणि त्या अनुषंगाने आपल्याला अनिरुद्धच्या प्रश्नांचा पण मागोवा घेता येणार आहे. त्याचे 2 प्रश्न आहेत महत्त्वाचे. एक त्यांनी विचारलं की आळस असा काही नसानसात भिनतो की काम करायचा उत्साहच राहत नाही, मग अशा वेळी त्याच्यावर मात कशी करावी. आणि दुसरं विचारलंय की घटना घडणारच नाही हे माहिती आहे, पण मन त्याच दिशेने धाव घेतंय, अशा वेळी काय करावं.
या दोन्ही प्रश्नांचा समर्पक त्याविषयीची उकल ही आता पुढच्या श्लोकांमध्ये आपल्याला मिळणार आहे. आधी पुढचे श्लोक ऐकायला हवेत ना? ऐकूयात तर पुढचे श्लोक आणि मग या दोन्ही प्रश्नांच्या उत्तराच्या अनुषंगाने श्लोकांचं विवेचन. ऐकूयात तर श्लोक. यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन. नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि. यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः. मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहं. शङ्करस्य च कर्ता स्यामुपहन्यामि माः प्रजाः. सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत. कुर्याद्विद्वांस्तथा सक्तश्चिकीर्षुर्लोकसङ्ग्रहम्. न बुद्धिभेदै जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनां. जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन्. प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः. अहङ्कारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयोः. गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. प्रकृतेर्गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु. तान् कृत्स्नविदो मन्दान् कृत्स्नविन्न विचालयेत्. जनक राजाची कथा तर आपण ऐकली. जनक राजा आणि त्याचा वंश हे सगळेच विदेही म्हणून प्रसिद्ध आहेत. विदेही याचा अर्थ काय? देहामध्ये तर आहेत. जे दायित्व देह प्राप्त झाल्यामुळे मानवानी करायचं आहे ते दायित्व तर ते राजा म्हणून निभावत आहेतच. ही सगळ्या जनक वंशाचं वैशिष्ट्य आहे. हां, राजा कोणीही असू दे, पण तो जनक वंशाचा आहे म्हटल्यावर देह प्राप्त आहे म्हणून दायित्व निभावणाराच आहे. मग हे दायित्व निभावताना कोणत्या वृत्तीने निभावायचं म्हणजे आपल्यामध्ये स्वार्थ, अहंकार, ममत्व उरणारच नाही. याविषयीचा जनक राजाला ज्यांनी उपदेश केला त्यांचं नाव सांगतेय. आणि हा उपदेश हा देखील अष्टावक्र गीता म्हणून प्रसिद्ध आहे. हा आपल्यासाठी एक अभ्यासासाठी विषय देतेय. जनक राजांना, जनक वंशाच्या राजांना ज्यांनी हा तत्वज्ञानाचा बोध केलाय त्या अष्टावक्र मुनींविषयी माहिती मिळवायचा प्रयत्न कराल. जरूर ती माहिती मिळवून आमच्यापर्यंत आपल्या कमेंट बॉक्समार्फत पोहोचवाल ना? आम्ही उत्सुक राहू. ही अष्टावक्र गीता हे तत्वज्ञान जनक वंशामध्ये परंपरेने चालत राहिलेलं आहे. आणि ह्या मग जनक राजांनी जर ममत्व नाही, लोभ नाही, मीपणा नाही, तर मग राज्य दायित्व शकट निभावायचा कसा, कशासाठी? म्हणून पुढच्या ओळीत सांगून दिलं, लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. केवळ जनकराजांनी केलंय म्हणून तो मापदंड, पण प्रत्येकानेच अशा प्रकारे आपलं दायित्व निभावायला हवं. कलियुगामध्ये राजा कुठे आहे? पण आपणच आपले राजे असतो ना. तेव्हा कोणतंही कर्म आचरताना, काम करताना आपण जणू काही जनक राजाच आहोत. आणि ते काम मग करायला सुरुवात केली तर त्यातून मला काय मिळवायचं, काय मिळेल, नको ना. हा कोणताच विचार नको. मग कशासाठी करायचं? लोकसंग्रहम एव अपि संपश्यन्. केवळ एक धारणा, एक जाणीव कोणती दृढ ठेवायची? ज्या समाजाचा मी घटक आहे, ज्या सृष्टीचा मी घटक आहे, त्या समष्टीसाठी, सृष्टीसाठी, समाजासाठी मला कर्तव्य, दायित्व निभावायचंय. मी करत असलेली छोटी मोठी कृती
कोणीतरी त्याचा मागोवा घेत निश्चितपणे अवलंबेल आणि तशाच प्रकारे पुढे प्रगतीपथावर येत राहील, हा दृढ विश्वास जागवायचा आणि कृती करत राहायचं. मग जर इतरांनी, समाजाने या पावलांचा मागोवा घेत कृती करायला यायचं असेल, तर त्यासाठी स्वाभाविकपणे मला माझी कृती ही इतरांनी मागोवा घेण्यासारखी आदर्शवत करत राहायला हवं ना. त्यालाच म्हणायचं लोकसंग्रह. लोक म्हणजे समाज, संग्रह म्हणजे एकत्रितपणे पाथेय म्हणून माझ्या कृतीचा मागोवा घेईल, याला म्हणायचं लोकसंग्रह. जनकवंशाने अशा प्रकारचं दायित्व निभावलं आणि आपल्या पुढे एक आदर्श प्रस्थापित केला. म्हणून तर या श्लोकामध्ये स्वतः भगवंतांनी अर्जुनाला जनक राजाचा दाखला दिलाय. जनक राजाच्या वंशावळीविषयी अर्जुनाचा अभ्यास आहेच आणि त्यामुळे अर्जुनाला लगेच उलगडलंय आपल्यालाही कशा प्रकारे दायित्व करायचं आहे. कारण पहिल्या अध्यायात अर्जुनाने म्हटलंय ना, राज्याचा लोभ आम्हाला नाही, आम्हाला कोणत्याही प्रकारे अधिकार नको आहे, मग आम्ही युद्ध का करावं. त्याचं चपखल उत्तर भगवंतांनी या श्लोकामध्ये जनक राजाचं उदाहरण देऊन अर्जुनाला दिलंय. केवळ जनक राजा नाही बरं, असे अनेक राजांचे दाखले आपल्याला भागवत पुराणामध्ये, महाभारतामध्ये गवसतील. शोध घ्यायचा जरूर प्रयत्न करायचा आहे ना. पुढे आणखीन भगवंतांनी सांगून दिलं, यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनः सयत प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. सर्वसामान्य समाज जो आहे ना, तो कोणातरी आदर्शाच्या शोधात असतो. आपले विचार आणि इतरांचे विचार परस्परांशी मेळ ठेवणारे होतील का? आणि असं मेळ ठेवणारे विचार जर माझ्या आजूबाजूला असतील, तर मी करत असलेल्या कामामध्ये निर्णय घ्यायला मला बळ मिळतं. अनिरुद्ध, तुझा जो प्रश्न आहे ना, की करावंसं वाटत नाही किंवा ही घटना घडणारच नाही आणि मन मात्र ती करण्यासाठी धाव घेत आहे, परस्पर विरुद्ध आहेत दोन्ही गोष्टी. पण घटना घडणारच नाही हे ठरवणारे आपण कोण? स्वतः भगवंतांनी पुढच्या श्लोकांमध्ये सांगून दिलंय, नानवाप्तम वाप्तव्यं वर्त एवच कर्मणी. ती घटना घडो अथवा न घडो, त्या घटनेचा परिणाम स्वरूप त्यातून मला काही जर मिळवायचंच नाहीये, करायचंच आहे म्हणून ते दायित्व जर निभावायचं आहे, तर घटना घडणार किंवा नाही हे ठरवणारे आपण असूच शकत नाही. कारण घटना घडणार नाही हे कोणत्या आधारे आपण म्हणू शकतो? आपण काही तसा अनुभव घेतलेला आहे. जर अनुभव घेतलेला असेल तर त्या घटनेला वळण कसं द्यायचं हाही धडा आपण शिकलेले असतो. अनुभवातूनच शहाणपण येतं ना, असं म्हटलं जातंच. तेव्हा जर ती घटना आपण अनुभवलेली असेल आणि ती घडणार नाही हे खात्रीपूर्वक म्हणत असू, तर ती घटना कशा प्रकारे वळवून प्रत्यक्षात आणायची हेही आपण जाणून घेऊ शकतो, प्रत्यक्ष कृतीत उतरवू शकतो. आणि जर अंदाजाने आपण म्हणत असलो की ही घटना घडणार नाहीच आहे, तर अंदाज नेहमीच खरा ठरेल असं नाही ना म्हणू शकत आपण. म्हणजे दोन्ही बाजूंनी विचार केला तरी सुद्धा घटना घडणार नाही हे माझी बुद्धी सांगतेय हे म्हणणं तितकंसं बरोबर नाहीच आहे. तेव्हा प्रत्यक्ष घटनेला सामोरं जायचंय. या बाबतीत सुद्धा स्वामी विवेकानंदांची एक गोष्ट आहे बरं. प्रसंगाला सामोरं गेलं की अनुभव मिळतो आणि मग तो अनुभव आपल्याला समृद्ध करून जातो. स्वामी विवेकानंद एकदा देशाटनाला निघालेले असताना पुलावरून जात होते आणि पुलावरून जाताना त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्या मागे मोठे हुप्पे वानर लागलेत. तेही तुमच्या आमच्यासारखेच. विवेकानंदांनी काय केलं असेल? आपल्यासारखं जे आपण करू असा विचार करतोय ना, तेच स्वामी विवेकानंदांनी केलं. त्यांनी आपली चालण्याची गती वाढवली
जोरात चालायला सुरुवात केली की जेणेकरून पुलाच्या पलीकडे जाऊ, म्हणजे मोठा रस्ता उपलब्ध होईल आणि आपण त्या हुप्प्या वानरांना वाट देऊ, आपण कडेला थांबून राहू. साधा विचार आहे ना, आपणही असाच विचार करणार. आणि त्यानुसार स्वामी विवेकानंदांनी गती वाढवली. घडलं काय? पाठीमागून येणाऱ्या हुप्प्या वानरांनी पण त्यांची गती वाढवली. स्वाभाविक हुप्प्या वानरांची गती आणि विवेकानंदांची गती मेळ खात नव्हती. हळूहळू दोघातलं अंतर कमी व्हायला लागलं. विवेकानंदांची दमछाक व्हायला सुरुवात झाली. तेवढ्यात विवेकानंदांना एक साधू समोर आले आणि त्या साधूंनी विवेकानंदांकडे पाहून हसून म्हटलं, अरे क्यों भाग रहे हो बेटा? विवेकानंदांना आश्चर्य वाटलं. पळू नको तर काय करू, ते हुप्पे वानर येत आहेत ना पाठलाग करत. साधू महाराज बोलले, सुन बेटा, यहीं पे रुक जा और पीछे मुड़कर देख ले. विवेकानंदांना ते काही पटलं नाही. तुम्हा आम्हाला पण असं कुणी काही सांगितलं तर पटकन आपण नाही ना स्वीकार करत, मान्य नाही करायला तयार होत. स्वाभाविक जी परिणाम म्हणून आपण कृती करणार तीच योग्य आहे असं आपल्याला वाटत असतं. पण तरीही विवेकानंदांनी साधूचं ऐकलं, थांबले आणि पाठमोरे झाले. पाठमोरे झाल्यावर आता काय घडलं होतं? त्यांच्या समोर हुप्पे वानर. हुप्प्या वानरांना हे विवेकानंदांची कृती अशी घडेल हे अनपेक्षित होतं. त्यामुळे तेही एकदम थांबले. साधूंनी आता परत विवेकानंदांकडे पाहिलं आणि हसून म्हटलं, देख लिया परिणाम. आता विवेकानंदांच्या लक्षात आलं की जोपर्यंत मी धावत होतो तोपर्यंत संकट, हुप्पे वानर पाठीमागून धरायला येतात असं वाटणं हे एक संकटच आहे ना. म्हणजे हे हुप्पे वानर मी जोवर पुढे पळतोय तोवर माझ्या पाठलाग करत मला गाठायला येत आहेत. पण आता मला अनुभव काय मिळाला? ज्या क्षणी मी पाठमोरा झालो आणि त्या हुप्प्या वानरांना सामोरा आलो त्या क्षणी हुप्पे वानर पण जाग्यावर थांबलेत. आता साधूंनी मागून सांगितलं, अब बेटा तुम 2 पैर आगे चलो, थोड़ा सा आगे चलो, उनकी तरफ चलो. पुन्हा विवेकानंदांनी अनुकरण केलं, कारण आता त्यांना विश्वास वाटायला लागला होता की साधू जे सांगतायत ते ऐकलं तर खरंच एक नवीन समृद्ध अनुभव आपल्या गाठी जमा होणार आहे. थोडे विवेकानंद हुप्प्यांच्या दिशेने जायला लागले आणि चमत्कार घडला. हुप्पे वानर माघार घेऊन उलट दिशेने पळून गेले. नानवाप्तम वाप्तव्यम वर्त एवच कर्मणी. स्वतः भगवंत दाखला देत आहेत आणि सांगून देत आहेत की अरे मला काय मिळवायचंय? या जगात येऊन मिळवण्यासारखं काहीच नाही ना, कारण दाताच मी आहे, तर मी काय मिळवणार आहे? पण तरीही मी जाणीवपूर्वक दायित्व निभावण्यासाठी माझं कर्तव्य करतो. मग जर मी हे अशा प्रकारे कर्तव्य करत असेन तर तुम्ही आम्ही सामान्य माणसांनी सुद्धा ही घटना घडणारच नाही असं खात्रीपूर्वक गृहीत धरणं हे तरी कितपत बरोबर आहे? विवेकानंदांना सुद्धा असंच वाटलं होतं ना सुरुवातीला. पण कथा ऐकल्यानंतर आता शेवट काय लक्षात आलं की गृहीत धरणं योग्य नाही. अनुभव समृद्ध व्यक्तीकडून जेव्हा मार्गदर्शन आपण घ्यायचा प्रयत्न करू तेव्हा निश्चितपणे आपणही शहाणे होत जाणार. पुढच्या श्लोकात अजून भगवंतांनी सांगून दिलं, उत्सीदे युरिमे लोकान कुर्यां कर्मचेदहम संकरस्य कर्तास्याम उपहन्यामिमा प्रजाः. या श्लोकात भगवंत स्वतःच सांगून देत आहेत बरं. का करायचं अशा प्रकारे? जाणीवपूर्वक अतंद्रितः एकाग्र राहून ध्येय निश्चित करून कर्म किंवा कोणतंही जे दायित्व, जे काम समोर आहे ते अशा प्रकारे का करत राहायचं? त्याचं कारण सांगून दिलंय. संकरस्य च कर्तास्याम उपहन्यामिमा प्रजाः. प्रजाः म्हणजे सर्वसामान्य जनता, तुम्ही आम्ही. जर आदर्शवत ज्यांना आपण मानतोय
त्यांनी काही ध्येय निश्चित करून वाटचाल केली नाही. कधीतरी धरसोड वृत्तीने हा निर्णय योग्य मानला, ते ध्येय निश्चित मानलं आणि मग थोडी वाटचाल केल्यावर ध्येय बदललं आणि दुसऱ्याकडच्याच वाटेने चालायला लागले, तर सर्वसामान्यांचा गोंधळ होईल ना. संकरस्य च कर्ता. मग त्या गोंधळाला जबाबदार कोण असेल? असं नाही ना चालणार. म्हणून स्वतः भगवंत सांगतायत की मी स्वतः माझा दाखला, माझं उदाहरण जेव्हा असा समाज गोंधळलेला असेल ना, तेव्हा स्थापित करत असतो. मग स्वतः भगवंत स्थापित करतात म्हणजे कोण करतं? जे नेता म्हणून प्रस्थापित आहेत, ज्यांचा मागोवा घेत सर्वसामान्य लोक पाऊलवाट चालतात. तेच तर त्यावेळी आपल्याला पूर्वी म्हटलं जायचं ना, यथा राजा तथा प्रजा यद्यदाचरति श्रेष्ठस तत्तदेवेतरो जनः. इतरे जनः काय करतात? जो श्रेष्ठ आहे त्यानं दाखवलेल्या वाटेवरून आपणही पावलं टाकत चालत राहतात. जंगलामध्ये वाट चालताना वाटाड्या म्हणून तर आपण सोबत घेतो ना, कारण अनेक पायवाटा दिसत असतात. नेमकं कोणत्या वाटेने जायचंय? तो दौलताबादचा किल्ला आपल्याला माहिती असेल, देवगिरीचा किल्ला. त्यात अजूनही भूलभुलैया आहे. अजूनही म्हणजे किल्ला बांधतानाच तो भूलभुलैया तिथे आहे बरं, ती वाट. आजही आपल्याला मशाल घेऊन वाटाड्या घेतला नाही तर त्या वाटेमध्ये भूलभुलैयाच होतो आपणही. तसं समाजामध्ये वावरताना सुद्धा आपण असं भूलभुलैयात अडकू शकतो. म्हणून प्रेडिक्ट नाही करायचं की ही घटना घडणारच नाही हे माझ्या बुद्धीला माहिती आहे. कारण बुद्धी प्रगल्भ होत जाणार आहे ना, तिचे सगळे पैलू कुठे अजून उलगडलेले असतात. त्यामुळे प्रेडिक्शन नकोच. त्यापेक्षा अनुभव घेऊया. हां, ठीक आहे ना, ठेच लागू शकते. अनुभव घेताना ठेच लागणं हा सुद्धा एक अनुभवच आहे ना. त्यामुळे मन जिथे धावायचा प्रयत्न करतंय आणि त्याच वेळी बुद्धी हे घडणार नाही म्हणून सांगतेय, अशा वेळेला आपण साकल्याने विचार करण्यासाठी वेळ घ्यायचा. ना मनामागे धावायचंय, ना प्रेडिक्शन बुद्धीचं करून मोकळं व्हायचंय. थोडं थांबायचं, धीर धरायचा. धीर सो गंभीर असं आपल्याकडे म्हटलं जातं, होय ना. आणखीन पण एक म्हटलं जातं बरं, क्या खाना दम खाना, कैसे खाना ठंडा करके खाना. गरम गरम आवडतंय म्हणून सामोरं आल्यावरती पटकन घास तोंडात घातला तर काय घडेल? जीभ भाजली की पुढच्या पदार्थाची चव तरी कळेल का? म्हणून तर घाई नाही करायची. साकल्याने चिंतन करायचंय. कधी कधी आपल्याला तेवढा वेळ सुद्धा मिळत नाही बरं विचार करायला. पण असं होत नाही. खरं तर विचार करायला अवधी असतोच, पण आपणच अशा गुंत्यामध्ये अडकत जातो आणि विचार करायचा जो वेळ आपल्याला उपलब्ध आहे ना, तोही आपण गमावून टाकतो. म्हणून पुढच्या श्लोकामध्ये भगवंतांनी अजून तेही सांगून दिलं, सक्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्यात विद्वांस तथा सक्तश्च चिकीर्षुर लोकसंग्रहम. आता लोकसंग्रह शब्द आपल्याला ओळखीचा झालाय. समाजाचा मेळ राखणं, समाज एकत्रित करणं. आणि नुसता समाज एकत्रित नाही करायचा आहे. मला जर कार्य करायचंय, कर्म करायचंय, कृती करायची आहे, तर ती कशासाठी करायची आहे? नुसती समाजाला एकत्रित करण्यासाठी नाही. चिकीर्षुर लोकसंग्रहम म्हणजे सुरुवातीला सांगितलं लोकसंग्रहम एव पश्यन्. आधी समाज मिळवायचा आहे, त्यासाठी कृती करायची आहे. पण समाज एकत्र झाल्यावर पुढचा मार्ग कुठला? पुढचा टप्पा कोणता? तर त्या समाजाला हितैषी असंच कार्य रुजू करायचं आहे. हितैषी म्हणजे हितकारक, कल्याणकारक. समाजाचं कल्याण कशामुळे आहे? अर्थात समाजाचं कल्याण हे एकत्रित राहण्यामध्ये आहे, द्वंद्वापासून मुक्ती मिळवण्यामध्ये आहे, गोंधळापासून दूर होऊन विचारसरणी स्वच्छ होण्यामध्ये समाजाचं कल्याण असतं. पण हे समाजाचं कल्याण सृष्टीच्याही कल्याणासाठी आवश्यक आहेच.
आतंकवादी सुद्धा समाजाला मिळवायचाच प्रयत्न करतात. तेही समाज एकत्रितच करतात आणि ती जी त्यांची विचारधारा आहे तीच या समाजाकडून अवलंबली जाईल यासाठी प्रयत्नशील राहतात. पण त्यामध्ये समाजाचं कल्याण आहे. त्या वाटेवर जाणाऱ्या प्रत्येकाला आपला अंत डोळ्यासमोर दिसत असतो. मग जर माझा अंत ज्या वाटेवर मला दिसतोय ती वाट चोखाळणं योग्य आहे का? म्हणून भगवंतांनी या श्लोकामध्ये सांगून दिलंय, कुर्याद विद्वांस तथा सक्तश्चिकीर्षुर लोक. विद्वान आहेत, जे जाणकार आहेत, जे अनुभवानी प्रगल्भ बनलेले आहेत, समंजस आहेत. कशाच्या बाबतीत? आपल्या जन्माचं सार्थक कशात आहे. आणि वैयक्तिक माझ्याच जन्माचं नाही, तर संपूर्ण समाजाचा जन्मच कशासाठी आहे. समाज एकत्र आलाय कशासाठी. त्याचा विचार करून जो जाणकार आहे त्यांनी, जे जाणकार नाहीत, चाचपडतायत, वाट बघतायत, कोणती वाट निवडावी. ऐकलं असेल आपण गाणं, कोणता झेंडा घेऊ हाती. किती कोलाहल समाजामध्ये असतो ना. निर्णय काय करावा हे सहजासहजी उमगत नाही. मग विद्वान कोणाला म्हणायचं? ज्यानं दृढ निर्धार केलेला आहे, ज्याचं ध्येय निश्चित आहे, ज्याच्यासोबत अनुभवांचं गाठोडं म्हणजे पाथेय आहे, ज्यांनी आधी समाज कल्याणासाठी वाटचाल केलेली आहे, त्यांच्या मार्गाचा अभ्यास ज्यांनी केलेला आहे, अशांसोबत आपण राहायला हवं. त्यांचं बोट धरायला हवं. मग ज्यांचं बोट धरायचं आहे तेच तर विद्वान, तेच तर जाणकार, तेच तर समंजस. मग त्या समंजस जाणकारांनी काय करायचंय? आपण चाललो पुढे पुढे, मागचे येतील मागून, असं चालेल करून? नाही. त्यांनी पण आपलं दायित्व निभावायचंय. कोणतं दायित्व निभावायचंय? पुढच्या श्लोकात सांगून दिलंय, न बुद्धिभेदय जनये दज्ञानां कर्मसंगीनां. जे आपल्याशी आचरणातून जोडले जाऊ इच्छित आहेत, कर्मसंगीनां, अशा ज्या कोणी व्यक्ती आहेत ना, त्यांचा बुद्धिभेद करायचा नाहीये. कोणी? जो अनुभवी आहे, जाणकार आहे, त्यांनी ह्या अज्ञानी लोकांचा, ज्यांना अजून त्या रस्त्याची ओळखच नाहीये, अशांचा बुद्धिभेद करायचा नाहीये. म्हणजे मी एखाद्याला पत्ता विचारलाय, काय म्हणून आपण पत्ता विचारतो? की साधारण आपण मानतो की या विभागातले दिसत आहेत, यांना निश्चित जवळचा हा पत्ता माहिती असेल, म्हणून आपण त्यांना पत्ता विचारतो. आणि मग जर त्यांनी पत्ता सांगताना आपल्याला असं म्हटलं, हां तुम्ही असे सरळ गेलात ना तरी तुम्हाला सापडेल, पण त्या बाजूनी गेलात ना तरी सुद्धा तुम्हाला ते घर सापडणार आहे, पण असं म्हणून जर ते थांबले तर काय होईल? आपल्याला मनात येईल ना की आपण बहुतेक चुकलोच, उगीचच या माणसाला विचारलं, इकडून पण जा तिकडून पण गेलात. नेमकं काय करायचं ते आपल्याला हवं असतं. समाजाचं हित त्यात असतं की समाजाला नेमकं काय करणं अपेक्षित आहे अशा प्रसंगामध्ये वाटचाल करताना याचं मार्गदर्शन हवं असतं. आणि मग हे मार्गदर्शन करणारी जी कोणी व्यक्ती असेल तिने त्याला योग्यच मार्ग दाखवायला हवा ना. कदाचित तो मार्ग चालणं सर्वसामान्यांना सोपं वाटणारही नाही, अवघड वाटेल. आणि मग ज्यांना अवघड वाटतंय त्यांच्या मनात येईल, उगीच मी या माणसाचं ऐकलं, उगीच या वाटेवर आलो, या माणसानेच मला भुलवलं, वगैरे वगैरे. मार्ग दाखवणाऱ्याविषयी कटू विचार समाजातल्या काही जणांमध्ये येऊ शकतात. पण म्हणून तो मार्ग नाही ना गलत ठरत, मार्ग चुकीचा नाही ना. मला तो अजून पेलवत नाहीये, माझी क्षमता अजून तिथपर्यंत प्रगल्भ झाली नाहीये, असा विचार करायला हवा. म्हणजे मग आपल्याला ती वाट कठीण वाटणार नाही, अनोळखी राहणार नाही. माझ्याकडे सामर्थ्य आहे, माझी क्षमता विकसित होऊ शकणारी आहे,
आणि याच वाटेवर चालण्याचा मी दृढ निश्चय, मी दृढ संकल्पित आहे, असं जेव्हा आपण म्हणू त्या क्षणी आपल्याला काठिण्य पातळी कमी व्हायला लागलेली लक्षात यायला लागतं. साधं उदाहरण घेऊया. अगदी घरचं उदाहरण घेतलं तर नव्याने काम करायला मदतीला येऊ इच्छिणाऱ्यांना, समजा वडिलांच्या मदतीला मुलगा येऊ इच्छितोय आणि त्याला माहिती नाही अजून कशा पद्धतीने काम करायचंय, पहिली स्टेप कोणती करायची, दुसरी स्टेप कोणती करायची हे माहिती नाहीये. अगदी साधं उदाहरण घेऊया, पांघरुणाची गडी घालायची आहे. जाड जाजम आहे, जड आहे, त्यामुळे त्या मुलाला कशी घडी घालावी हे उलगडत नाहीये. मग अशा वेळी ज्यांनी त्या जाजमाची अनेक वेळा घडी घातलेली आहे अशा ज्येष्ठ व्यक्तींनी कशा पद्धतीने त्याला मार्गदर्शन करायला हवं. आणि इकडे म्हणून त्याच्या हातातून ओढून घेऊन आपणच घडी घालून टाकणं हा एक मार्ग असू शकतो. दुसरा मार्ग, आपण बाजूला हाताची घडी घालून उभं राहायचं आणि ते टोक आहे ना ते तिकडे ने, आता इकडचं टोक इकडे, असं नाही रे नीट, चल चल पुन्हा उलगड पुन्हा. अशा पद्धतीने अरेरावीनी मार्गदर्शन होऊ शकतं. मग कोणता मार्ग निवडायला हवा? या दोन्हीचा मध्यम मार्ग निवडायला हवा ना. आपणही त्याचं सांगाती व्हायला हवं ना. एरवी घरात आपण असं करतोच की, सांगाती बनून तू त्या बाजूनी ये, मी या बाजूनी येतो आणि अशा पद्धतीने ही घडी घालायची असते जर जाड जाजम असेल तर. हे आपण सांगतो ना. कसं सांगतो? प्रत्यक्ष कृतीमध्ये सहाय्यकारी बनून. तेच सांगून दिलंय, जोषयेत सर्व कर्माणि विद्वान युक्तच समाचरण. सम आचरण, एकत्र गोळामेळाने आचरण करता करता जोषयेत, उत्साह वाढवायचा आहे. म्हणजे मग त्या कृतीतला आनंदही समोरच्या व्यक्तीला मिळेल आणि आपण अज्ञानी आणि जी मला वाट दाखवते ती व्यक्ती केवढी ज्ञानी आहे असं त्याच्या मनात न्यूनगंड येणार नाही. तेव्हा दोन्ही बाजूंनी हा मेळ साधला जायला पाहिजे. आपण जे बोललो होतो ना, गीता गुंजनमध्ये डमरूचा नाद, बघा कसा आहे डमरूचा नाद. जोषयेत सर्व कर्माणि विद्वान युक्तच समाचरण. दोन्ही बाजूंनी समसमा संयोग होणं आवश्यक आहे. डमरू वाजवताना एका बाजूचा नाद आणि पाठोपाठ दुसऱ्या हलवावं लागतं ना. वाजवून बघा डमरू कधीतरी. दोन्ही बाजूंनी नाद यावा लागतो, तेव्हाच त्या डमरूचा नाद आपल्यामधल्या सामर्थ्याची जाणीव जागवतो. मग असं का घडत नसेल? समाजामध्ये वेळोवेळी ठेचाच जास्त आपल्याला का वाट्याला येत असतील? तोही प्रश्न अनिरुद्ध तू विचारलायस. की आळस येतो, कृती करायचा उत्साहच उरत नाही. त्याचं कारणच हे आहे की आपण काही एक प्रेडिक्शन केलेलं असतं, आपण काही एक गृहीत धरलेलं असतं की हे काम मी सुरू केलंय त्याच्यामध्ये अशा अशा प्रकारे माझी वाटचाल होत राहणार आहे. हे जेव्हा आपण आधीच गृहीत धरतो ना आणि मग ती वाटचाल सुरुवात केली की काही अंतरापर्यंत आपल्याला असं वाटतं की अरे वा, मी जो अंदाज केला होता ना तो बरोबर आहे बरं, तसंच यश पुढे मिळतंय. अगदी करिअरमध्ये उच्च विद्या विभूषित होण्यासाठी व्यक्ती मेहनत घेते, मुलं प्रयत्न करतात आणि हा प्रयत्न करत असताना पहिल्या वर्षी मला छान यश मिळालं, दुसऱ्या वर्षी यश मिळालं, तिसऱ्या वर्षी यश मिळालंय, आता शेवटचं वर्ष आहे. 3 वर्ष जर मी उत्तम यश संपादन केलं असेल तर 4थ्या वर्षी मला आधीच वाटायला लागतं ना की हा अनुभव माझ्या बरोबर आहे. 3 वर्षामध्ये मी जो अभ्यास केला आहे, जी मी मेहनत रुजू केलेली आहे ती जर मला या टप्प्यापर्यंत घेऊन आली आहे तर या वर्षी सुद्धा मला हा टप्पा सहज पार करता येईल. चुकीचं नाहीये, विचार बरोबरच आहे, पण तरीही हे गृहीत धरणं नाही ना बरोबर. तेवढीच मेहनत मी याही वर्षी रुजू केली, तशाच पद्धतीने मी वाटचाल ठेवली तरी सुद्धा कदाचित 4थ्या वर्षी जे माझं फायनल इयर आहे त्या वर्षी सेटबॅक बसू शकतो. असंही घडू शकतं. कित्येकांच्या बाबतीत हे असं घडतंही.
आणि मग काय वाटायला लागतं, इथपर्यंत उत्तम यश माझ्या वाट्याला आलं आणि आता नेमकं ज्या वेळेला हवंय त्याच वेळेला मला का बरं ह्या अशा अनपेक्षित घटनेला सामोरं जावं लागलं. काहींच्या बाबतीत असं चौथ्या वर्षी म्हणजे पदवी प्राप्त करण्याच्या टप्प्यावर घडेल असं नाही, उत्तम प्रकारे पदवी पण मिळवली जाईल. त्याच वेळी कॅम्पसमधून अगदी सिलेक्शन सुद्धा होईल. आजकाल अशीच पद्धत आहे ना साधारणपणे, कॅम्पसमधून सिलेक्शन सुद्धा होईल, माझा कामही सुरू होईल. मला सुरुवातीला कामामध्ये आनंदही मिळायला लागेल, पण एका टप्प्यावर कधीतरी मला असं लक्षात येईल, असं प्रत्ययाला येईल की मी कुठून ही नोकरी स्वीकारली, कुठून मी ॲक्सेप्टन्स लिहून दिला. त्यावेळी बहुतेक मी विचार करायला गडबडलो, चुकलोच. या टप्प्यावर आल्यावर मग स्वाभाविक आपल्याला जे रोजचं काम आहे त्या कामामधली रुची नाहीशी होते. मग ते काम करावंसं वाटतच नाही. याचं सुद्धा कारण काय आहे, आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत घडू शकतं का? नाही ना. माझ्या सहकार्याला कदाचित उत्तम काय म्हणतो आपण त्याला, की त्याला उत्तम पुढे वाटचाल करण्यासाठी मार्ग मिळून पण जाईल, आणि त्याच वेळी तो आणि मी एकाच वेळेला जॉईन झालेले, एकाच सेक्शनमध्ये काम करत असलेले, पण माझ्या वाट्याला अडथळे येत आहेत. मग अशा वेळी स्वाभाविकपणे आळसच माझा कब्जा घेणार ना, काम करण्याचा उत्साह संपून जाणारच ना. मग माझ्याच वाट्याला हे का, म्हणून आपलं मन आक्रंदन करायला लागणार. आपण लक्षात घेतलंय की मन हे भावनांचं केंद्रस्थान आहे. मग ह्या भावना उद्दीपित व्हायला लागल्या की बुद्धी पण मंदावते. मग ती आळसाने घेरली जाते. आळसाने घेरली जाते म्हणजे काय, आपण स्वीकारच करत नाही. समोरचं काम मी उत्तम प्रकारे करत राहिलो तर कदाचित आत्ता जो सेटबॅक मला थोडासा बसलाय, मला 2 पावलं माघार घ्यावी लागलेली आहे, ती कदाचित मोठी झेप माझ्याकडून व्हायची असेल. या अनुभवांची पुंजी प्राप्त झाल्यावर असा सकारात्मक विचारच आपण नाकारतो, कारण या भावनांची आंदोलनं आपल्याला बुद्धीकडूनच पुढे जायला नकार द्यायला लागतात. मग अशा वेळी आपण शिवाजी महाराजांना आठवावं, स्वातंत्र्यवीर सावरकरांना आठवावं, आपल्या क्रांतीवीरांना आठवावं. ह्या सगळ्यांनी काय विचार करून आपलं कर्तव्य निभावलं असेल, काय विचार करून निखाऱ्यावरची वाट चालत राहिले असतील. त्यांना नाही असा सेटबॅक बसलेला. उच्च विद्या विभूषित असलेल्या योगी अरविंदांना सुद्धा वाचावीत ना अशी चरित्र. आपली संस्कृती जी आहे ना, आपला इतिहास जो आहे ना, अशा प्रत्येक बाबतीत आपल्याला समोर आदर्श प्रस्थापित करून ठेवलेलाच आहे. म्हणून तर भगवद्गीता आपल्याला अगदी काळजातली वाटते. बाहेर कुठे जायची गरज नाही पडत. पण अगदी जगाच्या पाठीवर कुठेही गेलं ना तरी नेल्सन मंडेलांसारखी व्यक्ती आहेच ना. अनेक अशा व्यक्ती आहेत की ज्यांना अशा ठेचा आयुष्यातला निम्म्याहून अधिक काळ पचवाव्या लागल्या आहेत. मग ज्यावेळी माझ्या बुद्धीने मला आळसाकडे नेलेलं असतं ना, त्या क्षणी समजून जावं, मला लागलेली ही एक ठेच आहे, हा एक मला जमा झालेला वळसा आहे, अनुभव आहे. माझी शारीरिक प्रकृती जर तंदुरुस्त नसेल तर मला आवडो न आवडो मला औषध सेवन करावं लागतंच ना, घ्यावं लागतंच ना. आणि ते मी काचकूच न करता घेतलं तरच त्याचा सुयोग्य परिणाम दिसतो ना. तसंच आहे. अशा प्रकारे वाटचाल करताना जर माझ्या वाट्याला सुरुवातीच्याच काळात ठेचान मागून ठेचा येत गेल्या आणि माझ्या समोर माझ्याच जोडीचे असणारे
सुखद हिरवळीच्या रस्त्यावरून वाटचाल करतायत, त्यांच्यासाठी जणू काही रेड कार्पेट अंथरलं जातंय असा प्रत्यय मला येतोय. मग मीच का बरं असं ज्या क्षणी मनात यायला लागतं ना, त्या क्षणी थांबावं आणि पुढच्या श्लोकात भगवंतांनी जे सांगून दिलंय ना, त्याचा उलगडा शांतपणे करून घ्यावा. शांतपणे म्हणजे खूप काही काळ जावा लागत नाही बरं. त्या निर्णयापासून दूर होणं एवढाच वेळ. जे आपण त्या निर्णयाशी चिकटून बसलेला असतो, माझ्याच वाट्याला का, मी हे स्वीकारणार नाही, ह्या निश्चयाप्रती यायला लागलेले असतो ना, त्या निश्चयापासून क्षणभर दूर यायचं. बस तेवढा वेळ पुरून जातो. कासव आणि सशाची गोष्ट आपल्याला माहिती आहे. अनेक पैलू आहेत बरं त्या गोष्टीत. आपण लहानपणी ऐकलेली असते ना ती गोष्ट अगदी साधी सरळ, की सशाला खाऊ पिऊ छान हिरवळ दिसली, सगळं झालं आणि तो धावत पुढे आला होता, कारण त्याला नैसर्गिकच गतिमानता कासवापेक्षा अधिक प्राप्त झालेली आहे. तो नैसर्गिक गुणधर्म आहे त्याचा. पण त्याला काय वाटलं, मी आता जिंकलोच, आणि जिंकलोच हे एकदा रुजलं की आळस आलाच. म्हणून पहिला टप्पा जर आपण जिंकलो म्हणून सर केलेला असेल ना, तर त्याच वेळी हे लक्षात यावं की आजपर्यंत मला ठेच लागलेली नाहीये, पण पुढे लागू शकते. म्हणून मी सावध असायला हवं, दक्ष असायला हवं आणि वाटचाल करताना स्थिर वृत्तीने करायला हवी. ससा तिथेच गडबडला. पुढची वाटचाल करताना मोहामध्ये लिप्त झाला. तुम्हा आम्हाला सुद्धा जेव्हा अशी वाटचाल करताना कॅम्पसमधलं सिलेक्शन पटकन छान प्रगती डोळ्यासमोर येते आणि ती वाट सापडायला लागते, त्यावेळी नकळत आपण सुद्धा हे सगळं असंच माझ्या वाट्याला येणार आहे, कारण मी मेहनत रुजू केलेली आहे, असं रुजू केलेली मेहनतच आठवत राहतो आणि त्या प्रमाणात मला मिळायलाच हवं ही अपेक्षाही गृहीत धरतो. तेव्हा गडबड सुरू होते. मग आळस आपला कब्जा घेतं. मग आपल्याला काही करू नये असं वाटायला लागतं. आणि याच ठिकाणी पुढच्या श्लोकात भगवंतांनी सांगून दिलं, प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ता हमिति मन्यते. कर्ता अहम इति मन्यते. आपण मानून जातो, आपण हे गृहीत धरायला लागतो, कर्ता अहम, मीच तर करता आहे. आधीच्या श्लोकांमध्ये स्वतः भगवंत सांगून देत आहेत की अरे बाबा, मला काही मिळवायचं नाहीये, काही मिळवण्यासारखं शिल्लकही नाहीये, कारण दाताच मी आहे, तरीही मी कर्तव्य निभावतो. आणि आपण मात्र छोटंसं यश मिळालं तर त्याचं कर्तेपण मिरवतो. आणि क्षणकाल मिरवलं तर तो आनंद म्हणून ठीक आहे, समजून घेऊ, आपण सर्वसामान्य माणसं आहोत. पण ते करता मी हे जर रुजलं बीज तर फोफावायला वेळ लागत नाही. आणि मग तो अहंकार आपल्याला गिळून टाकायला संधी शोधत राहतो. मग आपण जितक्या दृढतेने पहिली मेहनत केलेली आहे, आजूबाजूची मोहमयी व्यवधानं बाजूला सारलेली आहेत, ती सगळी मोहमयी व्यवधानं आता आपला ग्रास घ्यायला जवळ येतात, कारण आपण कमकुवत बनलेले असतो, आपण अहंकारी बनलेले असतो. आणि हे कशामुळे घडतं माहितीये? तेही कारण भगवंतांनी याच वेळीच सांगून दिलं की हे का घडत असावं. छे मला तर करते पण नाहीच घ्यायचंय. आपण घ्यायलाही तयार नसतो. नाही यश आहे ना, ते सगळं त्यानंच दिलेलं आहे, हो, हे काही माझं नाही असं आपण म्हणत असतो. पण ज्या क्षणी असा आळस आपला ताबा घ्यायला येतो आणि नकारात्मकता आपल्यामध्ये प्रवेश करते, त्या क्षणी समजून घ्यावं की करता मी नाहीये असं आपण तोंडाने जरी म्हणत असलो तरी मागच्या श्लोकांमध्ये सांगितल्याप्रमाणे तो मिथ्याचार आहे. यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्या रभते अर्जुन. या स्थितीला आपण अजून पोहोचलेले नाही. माझी इंद्रिय अजून गटांगळ्या खातायत.
मिथ्याचार माझ्याकडून घडतोय, कारण तो अहंकार माझ्यामध्ये केव्हा रुजलाय आणि फोफावलाय हे मलाच उलगडत नाहीये. आणि याचं कारणही भगवंतांनी सांगून दिलं. प्रकृते क्रियमाणानी गुणैः कर्माणि सर्वशः. ही जी प्रकृती आहे ना, जी आपल्याला आम्हा सगळ्यांना मानवाला प्राप्त झालेली आहे, ही प्रकृती तिच्या सोबत पुढे आणखीन त्याच्याविषयी जाणून घ्यायचंच आहे. पण इथे उल्लेख आला आहे आणि त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन असं दुसऱ्या अध्यायात महत्वाचा जो श्लोक, एक श्लोकी गीता म्हणून आपण बोललोय, त्या श्लोकामध्ये सुद्धा या गुणांचा उल्लेख आहेच ना. मग इथे काय सांगून दिलंय? हे गुण जे आहेत त्रिगुण, ते त्रिगुण हा आपला देह आपल्या सोबतच घेऊन आलेला असतो. जसं मन आहे, बुद्धी आहे, इंद्रिय आहे, तसे हे 3 गुण पण आणलेले आहेत सोबतच. आणि हे 3 गुण आपल्याला असा त्यांचा प्रभाव कधी वाढवतात, कधी त्यांचा प्रभाव कमी होतो. कधी हा गुण वर्धिष्णू आहे तर कधी तो गुण वर्धिष्णू आहे. आणि मग अशा स्थितीत आपलं मन आणि बुद्धी सुद्धा हेलकावे खात राहते. आणि मग जेव्हा आपण दृढ संकल्पित असू तेव्हा पुढच्या ओळीत सांगून दिलंय, पुढच्या श्लोकात, तत्ववित्तू. जेव्हा व्यक्ती दृढ संकल्पित होईल, मग अशी आपण बोललो ना, अगदी झाशीच्या राणीचं उदाहरण सुद्धा घेता येईल. हो, दृढ संकल्पित झाली, किल्ला लढवायचा आहे. किल्ला लढवताना समोरचं सैन्य, समोरचा शत्रू बलवान आहे हे दिसतंय, पण तरीही दम टाकायचा नाहीये, पाठ फिरवायची नाहीये. किती काळपर्यंत तिने तसा किल्ला लढवलाय आणि कोणाच्या बळावर लढवलाय? आपल्या सहकार्यांच्या बळावर लढवलाय. सहकार्यांसोबत ती आहे म्हणून सहकार्यांना बळ मिळालंय. आणि मग ज्या क्षणी असं लक्षात आलं की वेढा आणखी आवळला जातोय, आता आपलं बळ आजमावणं योग्य नाहीये, त्या क्षणी तिने निर्णय घेतलेला आहे, त्या क्षणी ती तत्ववित ठरलेली आहे. तत्ववित ठरणं म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णयासाठी सक्षम होणं. झाशीची राणी सक्षम झाली, तिने योग्य निर्णय घेतला सुद्धा. तटावरून फेकला घोडा आणि दौड सुरू केलेली आहे. म्हणजे तिचा निर्णय चुकला होता का? मुळीच नाही. कारण बचेंगे तो और भी लढेंगे, तेच तत्व तिने त्या क्षणी अंगीकारलं होतं. आणि म्हणून त्या श्लोकामध्ये सांगून दिलंय, तत्ववित्तू महाबाहो. सामर्थ्यवान महाबाहो म्हणजे गुणकर्म विभाग योहो. जो गुण ज्या क्षणी प्रभावी असेल त्यानुसार कर्म त्या गटामध्ये जाऊन प्रत्यक्ष परिणाम देतो. आणि म्हणून पुढच्या वेळी सांगून दिलं, गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. सज्जते म्हणजे आकर्षित व्हायचं नाही. ज्यावेळी ज्या गुणाचा प्रभाव जास्त आहे ना, तो गुण त्याचा परिणाम दाखवणारच आहे. पण म्हणून या गुणांच्या पल्याड काहीतरी आत्मसामर्थ्य, आत्मनिर्णयाची क्षमता माझ्याजवळ आहे, या प्रती व्यक्तीने दृढ असायला हवं. आणि म्हणून मारता मारता मारे तो झुंजे न. शोधून काढाल हे वाक्य कोणी म्हटलंय, केव्हा म्हटलंय, सापडू शकेल तुम्हाला. आणि मारता मारता मरे तो झुंजे न ही वृत्ती जेव्हा अंगीकारली जाते, त्यावेळी पुढच्या श्लोकात भगवंत आणखी सांगून देत आहेत, प्रकृतेर गुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान कृत्स्नविदो मंदान कृत्स्नविन्न विचारये. जे कृत्स्नविद आहेत, कृतीमधले जाणकार आहेत, दृढ निश्चयाने कृतीप्रती एकाग्र झालेले आहेत, अशा व्यक्तींनी, जे कदाचित विचलित होऊ शकणारे आहेत, डळमळीत होऊ शकणारे आहेत, अशांना आणखी विचलित करू नये. कारण हा प्रभाव, विचलित होण्याचा प्रभाव सुद्धा त्यांच्यामधल्या गुणांच्या प्रभावामुळे आहे, गुणांच्या कमी जास्त होणाऱ्या परिमाणामुळे आहे. हे ध्यानात घ्यायचंय.
आणि एकाग्र होण्यासाठी त्यांना कृत्स्नवित, कृतीमध्ये जे जाणकार आहेत, कृतीनी जे दृढ संकल्पित आहेत, ध्येयाप्रती जे निश्चित आहेत, त्या ध्येयाप्रती निश्चित दृढ असणाऱ्यांनी जे अजून ध्येयाप्रती दृढ होऊ शकलेले नाहीत त्यांना समवेत ठेवायचंय. हेच तर लोकसंग्रह आहे आणि हेच तर चिकीर्षुर लोकसंग्रहम आहे. हे समाजहितैषी दायित्व निभावणं आहे. हे काही कोण्या महाभारत काळापुरतं सीमित नाहीये. आजही हेच तर आपल्याकडून घडायला हवंय आणि तेच या श्लोकामध्ये सांगून दिलंय. मग आता पुढचं दायित्व निभावण्यासाठी ह्या कृत्स्नवितनी ज्यांना सोबत घेतलंय त्यांनी कशी वाटचाल करावी? सगळ्यांनीच एकत्र कायम राहू शकतो का? आणि मला जर माझी वाट वेगळी चोखाळावी लागणार असेल तर मी त्यावेळी कशा प्रकारे वागायला हवं? त्याचंही मार्गदर्शन भगवंतांनी पुढे केलेलंच आहे. पण पुढच्या भागामध्ये ते जाणून घेऊया. आज सांगितलेले लक्षात आहे ना? काय काय आपल्याला शोधून काढायचंय? करा प्रयत्न आणि पाठवालच. आपण शोध घेतल्यानंतर कमेंट बॉक्सद्वारे आमच्याशी संपर्क करालच, खात्री आहेच. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करालच, लाईक करणारच आहात. आणि हो, अजून जर आपण कुणाला शेअर करायला विसरला असलात ना तर जरूर शेअर करा. हां, आपला हेतू तेवढाच आहे की गीतेमधलं तत्त्वज्ञान हे जगभर पसरवायचं आहे, प्रचार करायचा आहे, प्रसार करायचा आहे. कारण गीता सार्वकालिक आहे, सार्वजनिक आहे, सर्वांसाठी आहे. मग जी सांस्कृतिक देणगी माझ्या देशाला, माझ्या सनातन संस्कृतीमुळे प्राप्त झालेली आहे ती जगापर्यंत पोहोचवायचं दायित्व माझंच आहे ना, आपल्या सर्वांचंच आहे ना. मग आपण शेअर करायलाच हवं. तेव्हा उत्सुकतेने आपल्या अभिप्रायांची आम्ही कमेंट बॉक्सद्वारे वाट बघणारच आहोत. हां, भेटत राहूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, आठवणीने सबस्क्राईब करा. हां, करायचं राहून गेलं असेल व्हिडिओ ऐकण्याच्या नादात, पण ते विसरू नका. धन्यवाद. भारत माता की जय.